अनेक निवडणुका लढवल्या या तालुक्यामध्ये. या तालुक्याच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये मी सहभागी असतो आणि मी जाईन त्या ठिकाणी गुलाल असं ते समीकरण सगळेजण बोलतात. म्हणजे खरं खोटं हे पत्रकारांनी सुद्धा तपासलं पाहिजे. जाईन तिचं गुलाल आहेच माझ्या बाबतीमध्ये. आणि मागच्या वेळेला तुम्हाला माहिती आहे 2 वेळा कारखान्याची इलेक्शन आधी त्यावेळेला मी पाठिंबा दिला. दोन्ही वेळेला कारखाना आमच्या ताब्यात आला. दुसऱ्या वेळेला पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या वेळेला सुद्धा त्याच पद्धतीने राजकारण करतात. दुसऱ्या या आत्ताच्या परवाच्या इलेक्शनमध्ये एडीसी बँकेच्या निवडणुकीमध्ये मला शब्द दिला होता की बाबा आम्ही तुम्हाला पुढच्या वेळी तिकीट देऊ, काम करू, तंत्र करू, ह्या करू, त्या करू. या सगळ्या अनेक आश्वासनं मला मुस्लिम सभाने वगैरे किंवा आता जे उमेदवार माझ्या उमेदवार उभा आहेत राज्य सुधीर देसाई त्यांनी दिली होती. परंतु लवाडाचं जेवण ते अवतन काय म्हणतात तसं जेवायला वाढल्याशिवाय काय खरं नाही. तसलं ते हे आहे. त्याला सगळंच पाहिजे. कारखानाही पाहिजे, तुमचं केडीसी बँक पाहिजे, दुसऱ्या आणि काय निवडणूक आली तर ती पाहिजे, संघ पाहिजे. बाकीच्या कुठल्याही लोकांना त्यांनी उभा करून पुढं करावं, मोठं करावं. ज्यांनी मदत आपल्याला केलेली आहे त्यांची उतराई करावी. ती उतराई काल परवा आमच्या तिच्या ताईन केली. बरं जिल्हा परिषदला आम्ही ह्याला निवडून दिलं होतं. कारखान्याला मी घेतलं होतं राजकारणात आपलं सुनीता रेडेकर. त्यांनी मात्र उतराई जाहीरपणानं केली व उतराई आम्ही यावेळी करणार तरी पाठिंबाही दिला. तसं आता आज या ठिकाणी सुद्धा खूप राजकारणामध्ये मी दिवस बघितलेले आहेत. खूप आमदारांच्या बरोबर 2-3-4 आमदारांच्या बरोबर रामदेवसांच्या बरोबर पासूनच्या ह्या सगळा प्रवास खडतर प्रवास मी अनेक वर्षी केला आहे. आणि आज आम्ही आमदार आंबेडकर साहेबांच्या पालकमंत्री आहेत त्यांच्याकडे जाऊन मी प्रवेश घेतला या पक्षाचा आणि त्यांनी मला तिकीट पण दिलं. आणि त्या तिकिटावर मी सतीश आमचे ते लाडगावचे सरकार त्यांच्या पत्नी वगैरे ही भादवांची तुमच्या पक्षाची जी मंडळी उभारलेली सर्व ही सगळी मंडळी या पक्षाचं मला वाटतं तिन्ही गटातली मंडळी म्हणजे आमच्यातली तिन्ही गटातली मंडळी या पक्षाच्या चिन्हावर उभी आहे. आम्हाला ह्या पक्षाचं काम जोमानं करायचं आहे. म्हणजे ह्याच्यापूर्वी जे झालं असेल ते मी जोमान झालेलं नाही मी म्हणत नाही. त्यासुद्धा कार्यकर्त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे. आमचे बाळसुद्धा की या पक्षामध्ये येऊन भाजपमधनं त्यांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे. तसं या पुढच्या भविष्य काळामध्ये सुद्धा जोमानं काम आम्हाला करायचं आहे. यापेक्षा हा पक्ष अजून मोठा करायचा आहे. या पक्षामध्ये नवीन तरुणांची भरती करायची आहे. या तरुणांच्या मार्फत अनेक त्यांना पदांचं वाटप करून चांगल्या कामाला लावायचं आहे. तळात संघटना बांधली पाहिजे. संघटना निवड फक्त वरच्या लेवलला फक्त नावं द्यायची आणि ह्याच्या निवड केली तिची निवड केली आणि कोल्हापूरला गाड्या घेऊन बोलवायचं ही पद्धत जी आहे इतर पक्षाची ही पद्धत या ठिकाणी आम्हाला करून चालणार नाही. या ठिकाणी खालच्या तळातल्या कार्यकर्त्याचं म्हणणं ऐकताना सुद्धा छोट्या कार्यकर्त्याचं म्हणणं ऐकताना सुद्धा या इथल्या पदाधिकाऱ्यांनी म्हणा किंवा आम्ही सगळ्यांनी म्हणा एकमेकाच्या सुखदुःखात सामील झालं पाहिजे. महत्त्वाचा तो भाग आहे. ह्याच्या ज्या योजना आहेत आपल्या विकासाच्या योजना आहेत त्याच्यासाठी खंबीर आमचे नेते आंबेडकर साहेब पालकमंत्री हे खंबीर आहेत. त्यांचे बंधू आमचे सर आंबेडकर सर ते खंबीर आहेत. ते काम करतात. या तिन्हीकडं आमच्या ह्या पक्षाला खूप मोठी बळकटी आहे. या पक्षानं गेल्या 1-2 महिन्यापूर्वी तुम्हाला माहिती आहे आमचे हे उपमुख्यमंत्री आमचे एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळी मुख्यमंत्री झाले त्यावेळी त्यांनी योजना आणली. महिलांना लाडकी बहिणीला 15,000 रुपयाची योजना जी आणली ती योजना ही एवढी पॉप्युलर झाली
म्हणजे एकूण महाराष्ट्रामध्ये की सगळीकडे तुम्हाला माहिती आहे त्याचा परिणाम काय झाला. लोकसभेला एकनाथ शिंदे साहेबांच्या जवळजवळ 60 एक तरी सीटा मला वाटते त्या ठिकाणी विधानसभेला निवडून आल्या, लोकसभेला निवडून आल्या. आणि मोठ्या प्रमाणामध्ये परिवर्तन घडलं. तर चांगल्या भावनेनं जर काम केलं, नेत्यांनी सुद्धा जर विचार चांगला ठेवला, तर ते निश्चितपणानं त्याचा परिणाम हा खालच्या तळातल्या माणसांच्या पर्यंत होतो. म्हणून अल्पावधीच्या काळामध्ये सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांनी पक्षाची बांधणी अतिशय चांगल्या पद्धतीने केली की ज्याची म्हणजे दखल पंतप्रधानांना घ्यावी लागली. आज पंतप्रधानांच्या मनामध्ये किंवा त्यांच्या हृदयामध्ये त्यांच्या हिच्यामध्ये त्यांचं नाव मोठ्या प्रमाणामध्ये खोलवर रुजलेलं आहे. त्याचं कारण असं की त्यांनी निवडलेली योजना सक्सेस झाली, त्याचा परिणाम पक्षाला चांगल्या पद्धतीचं मिळाला आणि त्यामुळं पक्षाला सुद्धा संघटनेला सुद्धा ताकद एक मोठी मिळाली. आणि यांच्यात आलेल्या खासदारांची मदत त्यावेळेस पंतप्रधानाला झाली, त्यावेळेला त्याची जाणीव झाली की वैचारिक पातळीवर काम करणारा माणूस हा चांगल्या पद्धतीने काम करणारा असेल तर त्याची दृष्टी चांगली असेल तर 100% त्याचा परिणाम हा समाजावर होतोय. आणि या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आम्ही आज लहान माणसं पक्ष बांधणीच्या कामामध्ये गुंतलेली आहे. ही काय साधी माणसं नाही, ती काय धुळे साधं नाही, भेटतात सगळे लोक. आम्ही अजून डोळायला नाही, त्यामुळं आम्हाला भीत येते परंतु बाकीच्या भीती दाखवतात कसं आहे. त्यामुळे पक्षाला चांगली बळकटी येणार, चांगले दिवस येणार तेवढे या ठिकाणी मी सांगतो आपल्याला. आणि मी माझ्या राजकीय जीवनाच्या ह्याच्यात अनेक कथा तुम्हाला सांगितल्या तर खूप आहेत की काय काय केलंय. साखर कारखान्यापासून हे सगळं या लोकांना या पत्रकारांना माहिती आहे. आणि त्याचा परिणाम आज हे तिकिटाच्या बाबतीमध्ये घडलेला आहे. साहेब, माझ्या हे जर नसती, माझी किंमत नसती किंवा माझ्याजवळ जर शक्ती नसती, माझी ती जर हे नसती तर मला आज तिकीट मिळालं नसतं. त्यांना नवीन लगेच कुठल्या तरी माणसाला उठवून तिकीट देणं आणि त्याला निवडून आणणं एवढं काही सोपं नाही. त्याचं आमचं चिन्ह धनुष्यबाण. शेवटचा सांगायचं नाही, धनुष्यबाण आमचं चिन्ह, धनुष्यबाण आमच्या पक्षाचं चिन्ह धनुष्यबाण. आणि आता आम्ही जे